आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. अलीगड टीम चला, अलीगड संघाची बॅटिंग झाली का? चला पण नाणेफेकीसाठी चला. यावेळेचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परंतु तिथे मित्रांनो झेल सुटला आहे. मैदानावरती आहे, मैदानावरती पहा संधी आलेली होती, संधीचं सोनं नाही तर अक्षरशः चिंती झालेली आहे. एक धाव आली, संघाचा धावपळ पुढे कोणाला कसं कळवतात, धावपळ पुढे 27 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 षटके संपले, 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रेम भाई गोंदवडी संघ 49 धावांचा पाठलाग करतो. चांगला स्टार्ट दिला, 27 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये. अक्षय 5 चेंडूवरती आहे, तर भैया 7 चेंडू खेळले आणि 12 धावांवरती आहे. आलेगाव संघाचे कर्णधार विनंती असेल त्यासाठी चला. गरम व्हायची बियर तुम्ही काय गाडा पेता का मग? चालू ना काकासाहेब बनते एकदा गोलंदाजी मार्फत कुलरलेचा चेंडू होता, ते चेंडू फ्लिक केलेला आहे. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहे. पहिल्या विकेटची प्रतीक्षा आहे, म्हणून आणखी 2 षटकं जर ही जोडी खेळली तर परत 1 षटक राखून सामना फिनिश करतील. कारण आपण पाहतो आतापर्यंत ते सेट झालेले आहे. एकमेकांना सहाय्य करू, अवघाची धरून सुपंत एकमेकांना सहाय्य केलं, चांगले क्रिकेट खेळलं, चांगल्या चेंडूचा आपण पाहतो सन्मान केला, तर खराब चेंडूची देखील आपण पाहतो इथे वाट त्यांनी मैदानाच्या आतमध्ये लावलेली आहे. ह्याची बॅटिंग झाली ना. 28 धावा धावपलक, 49 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या. क्षेत्ररक्षक पुढे आलाय आणि किरण यांना टाटा गुड बाय करत हा चेंडू सरळ स्क्वेअर लेग सीमारा शॉलटून बाहेर आलाय. आधीच तुमच्याकडे खरं तर धावांचं कुशन नाहीये आणि अशा प्रयत्नामध्ये जर सहजरित्या जर तुम्ही धावा दिल्या तर मग मात्र अडचणी तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. चौकाराच्या मध्यातून संघाचा धावपल पुढे जाणार आहे. 32 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. विकेट शिवाय पर्याय नाही, विकेट शिवाय तुम्ही गेम मध्ये येणारच नाही. परंतु गुळाच्या या खरं तर खेळपट्टीला चिकटलेत आणि प्रतिस्पर्धा संघांना आपण पाहतो हादरा दिलेला आहे. पुन्हा एकदा गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगले क्रिकेट आहे. माहिती आहे मोठा फटका आहे त्याच्या चेंडूवरती आलाय. 2 धावा, 2 धावेनीची संघाचा धावपळ पुढे 34 धावा, 15 चेंडू आणि 15 धावींची मॅच आहे. एक विकेट नाही पडली. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर रघुबाई, एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळाला. अझरभाई शेख 11 भिगवण हा संघ खरं तर आपण पाहतो कालच्या दिवसामध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाला. तर पहिल्या दिवसामध्ये पावसाचा व्यत्यय होता, तिथे मला वाटतं तोकाई टायगर्स, पारगाव आणि टेंभुर्णी यांची क्वार्टर फायनल राहिलेली आहे. त्यातला विजेता संघ मात्र आपल्याला मग मात्र हा क्लिअर करून जाईल. तो आपण शेवटच्या दिवशी स्पर्धेच्या सकाळी लवकर तो सामना खेळवणार आहोत. त्यामुळे आज स्पर्धेचा 3रा दिवस आहे. आजचा दिवस कोण आपल्या नावावरती करेल हे आपल्याला पाहायचं आहे. यावेळेस पायावरती आला, पुन्हा एकदा फिरचा फटका आहे. काय फटके खरं तर आपण पाहतो सुरेख दाखवले. तिथे एक सिंगल आहे, एका सिंगलशी पुन्हा एकदा संघाचं धावपलक इथे पुढे जातोय आणि धावपलकावरती आपल्याला नजर टाकल्यास पाहायला मिळतात 36 धावा, 13 चेंडू आणि 13 धावींची गरज आहे. 13 चेंडू आणि 13 धावींची गरज. एक चेंडू बाकी. 13 बॉल 13 चेंडू. आलेगाव संघाचे कर्णधार चला टॉस साठी. यावेळेसचा चेंडू आडव्या बॅटने आसमान दाखवलाय आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. मुख्य पंच दिनेश पुजारी सरांचा इशारा. बाहुबली हिट, सामन्यातल्या हवा काढून टाकणारा, सामन्याचा विध्वंस करणारा एक मोठा मॅसिव्ह हिट षटकार. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 42 धावा पाहायला मिळत आहेत.
आलेगाव टीम आपण आला असताल तर संपर्क करा आणि टॉससाठी या. कारण काय होतं आजकाल भरपूर गरम होतं. काल देखील पाऊस झाला, पाऊस थांबल्यानंतर आपण उरलेले 3 सामने कव्हर केले. दादा गोलंदाजी मार्कवरती आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे मैदानावरती होता. दुसरा धावेचा प्रयत्न आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. 2 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात आणि या 2 धावेनीशी संघाचा धावफलक पुढे 44 आहे. 11 चेंडूमध्ये केवळ 5 धावींची गरज आहे. कुठलाही कडे 5 नाही. यावरनं आपण पाहतो प्रेम भैया 11 कोंदवडी या संघाची स्ट्रेंथ फलंदाजी आहे आणि हे इथे तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. धावफलक गोळ करता आला नाही. चूक झाली श्रीराम क्रिकेट क्लब करणं. कारण पहिल्या 2 षटकामध्ये जर तुम्ही महत्वपूर्ण 3 बळी तुमचे गमावून बसत असतात तर मग मात्र धावफलक गोळा होणार नाही. 3 बॉलला 3 आउट झाले. त्याला हेडरिंग भेटली असं जिंकली आता ह्या बॉलला. 45 धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मैदानावरती असेल. निर्धाव चेंडू तुम्ही इथे मैदानावरती पाहतात. 9 चेंडू आणि आपण पाहतोय 4 धावींची गरज आहे. 9 चेंडू मध्ये आपण पाहतोय 4 धावींची गरज. यावेळेचा चेंडू पुढे हून सरसवण्याचा प्रयत्न. डान्सिंग धावून विकेट. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. 1 धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेनीशी संघाचा धावफलक पुढे आहे. 46 धाव आपण इथे मैदानावरती पाहतोय. 8 चेंडू आणि 3 धावींची गरज आहे. 8 चेंडू मध्ये केवळ 3 धावींची. जोपर्यंत बॉलला चेक आहे तोपर्यंत काय होत नाही. यावेळीचा चेंडू आपण पाहतो. मोठा फटका मारायचा प्रयत्न असेल. एकच धाव इथे मैदानावरती आहे. गोलंदाजाने देखील आपण पाहतो अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी केली नाही. जरी 49 धाव्या होत्या परंतु मित्रांनो त्या लढण्यासाठी योग्य होत्या. परंतु पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये 27 धाव्या या दोन्ही जोडीने खरं तर धावफलकावरती लावल्या आणि तिथून मात्र कोंदवडी ही टीम पाठीमागे अजिबात पाहत नाहीये. 7 चेंडू 2 धावींची गरज आहे. 7 चेंडू मध्ये 2 धावा. यावेळेस आपण पाहतो चांगला चेंडू तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. शेवटचे 6 बॉल आणि 2 धावींची गरज आहे. आलेगाव टीम आले असेल तर विनंती असेल आपण टॉस साठी चला. 6 बॉल 3 रन करायचे. 2 लागते. संपलं. चला आपलं घेतो. काय पहिल्या पाला जिंकणार आता. पहिली ओव्हर नाही हाणली. 17 हाणली. दुसरी बी हाणली. फास्ट टाकली. फास्ट टाकली. इथं फास्ट नाही चालत. हा हेच असतं ना आपलं मातीचं. फास्ट बॉलिंग टाका पण बाउन्सर टाका तुम्ही. हे सगळे वेटी खेळायला लागते. 6 चेंडू 2 धावींची गरज. लाला लागा इतका चांगला खेळणारा पण रन आउट झाला. पळाला नाही तो. त्याने हाणली असते राव. लाला चांगला खेळतो. लांब मारतो. चांगला खेळतो. दोनच रन करायचे म्हणल्यावर आहे ते की बाहेर सर्कलच्या ते काय दिसलं का. किरण यांनी जर सामना जिंकून दिला 500 रुपयाचं पारितोषिक. दीपक शेट कोळी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिला चेंडू वाईड आहे. एका धावींची गरज आहे. आणि याच बरोबर आपण पाहतो सामना इथे मैदानावरती संपलाय. प्रेम भाई 11 कोंदवडी संघ या सामन्यामध्ये विजय ठरलेला आहे. तर झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देत आहोत. चेंडू द्या. चेंडू फेका इकडे. आणि झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो या ठिकाणी अक्षय टर्ले ज्यांनी 11 चेंडूमध्ये 22 धावांचा तडाखा दिला. 1 षटक टाकलं आणि 8 धावा खर्च करत असताना एका फलंदाजाला बाधा केला. अक्षय आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहात. पुढे नसतं का नाही.